नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ठरलं तर मग यातील एक गोड जोडी आपल्या सोबत आहे आणि तर चला त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिलं 4 वर्ष झालेली आहे सिरियलला, अप्रतिम अशी बोलतो ना मालिका चालू आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. एक नवीन टप्प्यावरती आलात, काय सांगाल त्याबद्दल? हे जे काही म्हणतेस आता नवीन टप्पा, आमच्यासाठी हा एक प्रवास आहे जो गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे आणि प्रेक्षकांच्या प्रेमापोटी प्रेक्षकांनी जे आम्हाला भरभरून प्रेम दिलंय आणि त्यामुळेच आता अर्जुन सालीची एक नवीन प्रेम कथा सुरू होणार आहे. त्याबद्दल आपण सालीला विचारूया, तुला काय वाटतंय? छान उत्तर दिलं आपण, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मराठी चांगली होती ना? अरे उत्तर तर द्यायला हवं होतंच ना, आधी उत्तरच नाही दिलं काही. याच्यात करते माझ्यासोबत. सर, तुम्हाला कसं वाटतंय ह्या टप्प्याबद्दल, हा टप्पा पार करून? त्याचं छान उत्तर द्या. मला खूप बरं वाटतंय. म्हणजे आयुष्यातला हा एक खूप मोठा टप्पा आहे. मी 4 वर्ष एक प्रवास सुरू केला होता. मला आजही आठवतं पहिला सीन जेव्हा आपण फिल्म सिटीच्या मंदिरात शूट केलं एकदम मस्त एंट्री आणि तिथे आपण धडकलो एकमेकांना. तो सीन आजही माझ्या लक्षात आहे, आजही तितकं जिवंत आहे तो. आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आपण. हा एक खरोखर आयुष्याचा प्रवास आहे असंच वाटतंय मला, की आम्ही फक्त शूट केलं नाही, आम्ही जगलोय. प्रत्येक दिवस, प्रत्येक सीन आम्ही जगत आलोय, प्रत्येक इमोशन्स आम्ही जगत आलोय आणि भरून आलं. तरी आता उत्तर आलं तरी चांगलं. शिक्षिका आली. नाही, सगळ्यात आधी तर प्रेक्षकांचे आभार. मी हेच म्हणत होतो ना. हो, मी पण माझ्याकडून पण आभार मानायला हवेत ना. प्रेक्षकांचे आभार यासाठी, कारण गेली 4 वर्ष कन्सिस्टंटली आमच्यावर जे प्रेम करताय आणि त्यामुळेच आम्हाला एक नवीन नेहमी स्फूर्ती मिळत असते अजून छान काहीतरी करण्याची. आणि आता जो टप्पा आलेला आहे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात, की आता नवीन बाळ येणार आहे घरामध्ये आणि बाळाच्या येण्याने खरं तर खूप आनंद होणार आहे सगळ्यांना. पण त्याचबरोबर एक वेगळं वळण येत आहे मालिकेला आणि ज्या स्ट्रगलमधनं आता सायली आणि अर्जुन जाणार आहेत, किंवा सुभेदार किल्लेदार हे संपूर्ण कुटुंब आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन उभं राहणार आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, प्रोमो बाहेर आलेला आहे आणि त्यालाही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिलाय, त्यासाठीही आभार तुमचे. पण नेहमी सायलीचं आणि मधुभाऊंचं किंवा ठरलं तर मगचं एक नेहमी ब्रीद वाक्य आहे की रडायचं नाही, लढायचं. आणि आता तर आम्ही जिंकायचं असंही म्हणतोय, त्यामुळे आम्हीच जिंकणार आहोत, सायलीच जिंकणार आहे आणि अर्जुन नेहमीप्रमाणे तिच्या पाठीशी अगदी खंबीर उभा राहणार आहे. आणि बघूया यापुढे हा टप्पा कसा पुढे जाणार आहे. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत. बरं, तू आत्ताच म्हणालीस की प्रोमो बाहेर आलाय, तो मी सुद्धा बघितलाय, एक छोटासा प्रोमो आलाय, त्यात तुला भर बेबी शॉवर मध्ये अटक करताना दाखवलं. ते एक्झॅक्टली काय आहे, थोडक्यात काय सांगशील त्याबद्दल? तेच आहे की डोहाळे जेवण सुरू असतं आणि त्यामध्ये सायलीवर गुन्हा दाखल होतो आणि ज्या प्रकारचा गुन्हा दाखल होतो त्यामध्ये देर इज नो मर्सी. ते येतात आणि तिला अरेस्ट करून घेऊन जातात आणि आम्ही त्याच सगळं शूट करतोय. खूप टीडियस शूट चालू आहे, कारण आम्ही त्या दिवशी रात्री 2:30 ते दुपारी 2:30 ते रात्री 12 पर्यंत मी चिंब भिजलेले होते. डोकं, पोट, म्हणजे नखशिकांत मी भिजलेले होते रात्रीपर्यंत, शेवटच्या शॉट पर्यंत. त्यामुळे खूप जास्त स्ट्रगल इज रिअल असं वाला फिलिंग होतं. पण हालत खराब. हो, आणि सगळ्यांना रेन मशीननी पाणी मारत होते, जे पाणी खूप फोर्सिबली तुमच्या अंगावर पडतं. त्यामुळे त्या पाण्यामध्ये तुम्हाला फेसवर एक्सप्रेशन आणणं खूप कठीण जातं. नॉर्मल पावसामध्ये उभं राहणं वेगळं आणि जे रेन मशीननी मारलं जातं ना, ते खूप जोरात बडबड पडतं तुमच्या डोळ्यावर, त्यामुळे तुमचे डोळे पण उघडायला होत नाही तुम्हाला. पण अशा पाण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी एवढे तास शूट केलं. पण प्रेक्षकांना आवडलाय प्रोमो. त्याला अगदी 10 तास व्हायच्या आतच 1 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज आले. तर असं वाटतं की त्या मेहनतीचं चीज झालंय, फळ मिळालंय. हो, आणि ह्या पुढच्याही पूर्ण ट्रॅकला तसंच प्रेक्षकांचं प्रेम मिळेल अशीच अपेक्षा करते. बरं, ही बोलतो ना आई बनण्याची एक फेज असते की प्रत्येकाला एक एन्जॉयमेंट म्हण किंवा काही, तर रिअल लाईफ मध्ये भलेही आहे, पण त्यात पण आपण ते ऍक्ट करताना पण ते व्हावं म्हणून आपण कोणाचं ते गायडन्स घेतो. लाईक इथे आहेत प्राजक्ताताई वगैरे, तसं तू कोणाचं गायडन्स घेतलं? तसं गायडन्स अजून तरी घेतला नाही, कारण ही 3री मालिका आहे ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचं काम करते मी. आणि तसं बहिणींना किंवा वगैरे मुलं झालेली आहेत, त्यांची बाळं मी सांभाळलेली आहेत. सो सगळ्या त्यांच्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत जवळून, जेव्हा त्या प्रेग्नंट होत्या तेव्हा पण. आणि साधारण बाईला ना एक इन्स्टिंक्ट असतो कुठल्याही अशा गोष्टी घडल्यावरती, कसं चेंज होईल बॉडी किंवा ती काय करेल कसं. सो तसं ऑब्झर्वेशन नुसार मी करते. ओके. आणि आताच तू बोललास की तुझं गायडन्स घेतलं, माझं असं कॉन्फिडन्स सांगितलं असतं, पण तू तुला काय गाईड केलंस हे आम्हाला सांग. बी मोटिवेटेड, बी पॉझिटिव्ह.
एवढंच गाईड केलं याने तुला? हो म्हणजे बघितलं ना तू, मी मोतीचूर लाडू बनवले रात्री अपरात्री उठून हिच्यासाठी. म्हणजे बाहेर 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 जाऊन साहित्य आणलं मी सगळं, बापरे. मोतीचूर लाडू बनव. तूच सांग काय गाईड केलं त्याने, मी रिअल लाईफ मध्ये पण विचारलं. काही नाही, तो मला चाची 420 सारखं वागवतो आणि काहीही नाही, पुरुषांसारखी मला वागणूक मिळते ह्या सेटवर. आया. रोज सकाळी प्रश्न विचारतो, दाढी मिशी केल्यात ना? म्हणजे इथली कोणीही मुलं सगळ्या मुलींना मुलांसारखीच वागवतात. त्यांना Tomboy. हा टॉमबॉय, यांना डिफरन्सच कळत नाही की या मुली आहेत ही मुलं आहेत, ते तसेच वागवत असतात सगळ्यांना. सगळी. त्यामुळे सायली प्रेग्नेंट आहे ह्याचं कॉग्निजन्स सायलीनीच ठेवायचं आहे, बाकी कोणीही ठेवत नाही. इन शॉर्ट सगळं एन्जॉय चालू आहे तुमचं. Yes. हो. बरं, एक बोलतो ना तरी पण एक तो क्वेश्चन करते की रिअल लाईफ मध्ये सुद्धा एक लाड भावेसे वाटतात की नाही माझा हा सीन चालू आहे, थोडेसे तरी माझे लाड भावे, तसं तुला कोणाकडून वाटतं? पण सगळे ऑलरेडी सायलीचे खूप लाड करतायत. नाही पण एक असताना वाटतं प्रत्येकाला की नाही ह्याच्याकडून आपले लाड व्हावे असं. ज्यांच्याकडून हवेसे वाटतायत ते होत आहेत, सगळ्यांकडून. कल्पना आहे. हा म्हणजे ज्या एल्डरली फिमेल्स आहेत Yes. त्या सगळ्या लाड करतायतच. बरं, बाकी सगळं कसं चालू आहे? छान एकदम सगळे तर मग सगळ्यांना नेमकं आवडतं. विचारायचं काय, तू ठरव आधी. नाही, अरे मला हेच कन्फ्युज वाटते, बाकी बाकी कसं चाललंय ठीक अरे आहे. मला बोलू दे तरी. मला बोलू दे तरी. मी आज मार खाणार आहे, सो सॉरी. मी आज मार खाणार आहे, मला बोलू दे. हीच मारणार आहे. नाही मी नाही मारणार तुला. नाही, मी मारीन असं म्हणतोय तो. अच्छा, नाही मला असं म्हणायचं बाकीचं तर सगळं छान चालूच आहे, सगळ्यांनाही तुमची जोडी आवडतेच आहे, फक्त जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना अरे बापरे, असं बोलायचं होतं मला. सो सॉरी आय एम रिअली सॉरी. कन्फ्युज नाही. मी सतत मस्ती करत असतो. नाही इट्स ओके. मला आता धमकी मिळाली आहे आतून. काय मिळाली धमकी आम्हाला पण सांगायचं? मार खाणार. म्हटलं टीचर्स पट्टी घेऊन बसलं पाहिजे म्हटलं आता. ठीक आहे, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगेन की ठरलं तर मग वर तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि ते आता वाढत जाऊ द्या. कारण सगळेजण खूप मेहनत करतायत आणि आमच्यापर्यंत तुमचे मेसेजेस वगैरे पण पोहोचतायत, तर ते प्रेम असंच खूप वाढत राहू द्या आणि येणारा एकही एपिसोड मिस करू नका, कारण खूप छान गोष्टी आहेत आणि ऑफकोर्स विजय सत्याचाच होणार आहे, त्यामुळे तुम्हाला बघायला जास्त मजा येईल. आणि प्रोमोमध्ये जसे आम्ही भिजलो होतो तसे आत्ताही भिजतोय आणि असंच भिजत राहू, कारण तुमचं प्रेम आहे जो आम्हाला भिजवतोय, तुम्ही तुमच्या प्रेमाने आम्हाला भिजवताय, आम्हाला ते खूप आवडतंय. तू डोळे मिटमिट करू नको मागून, मला सगळं दिसतंय तिथून. विचारा. कॅमेरा शेक होतो कारण तो हसतोय. असंच तुम्ही हसत राहा, कारण आम्हालाही खूप आवडतं जेव्हा तुम्ही हसता, तुम्ही आमच्या सोबत जेव्हा इमोशनल होता आणि जेव्हा तुम्ही काय म्हणतो त्याला, म्हणजे मोठी माणसं असतात बुजुर्गला काय म्हणतो आपण? किंवा वृद्ध म्हणायचं तुला की नाही, जेव्हा तुम्ही आई बाबा होऊन आम्हाला ओरडता कधी कधी मेसेजेस वरती, तेही आम्हाला तितकंच आवडतं. सो असंच प्रेम करत राहा. कान पिळले जातात, दॅट इज गुड. हक्काने आमचे कान पिळले जातात, ते आम्हाला खरंच खूप आवडतं. सो हे सगळं कंटिन्यू ठेवा आणि बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ठरलं तर मग स्टार प्रवाहावरती रोज रात्री 8:30 वाजता. लवकरच भेटूया. बाय.